फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा। तिला लागा, कोणालाही कळणार नाही की राजला तुम्ही मारले। अशा प्रकारे मारायचे त्याला। बघूया ती कार्तिकी आणि तिचा तो आप्पा काय करू शकतात ते। कार्तिकी, मगाशी तू जे काही सांगितलंस ते अजून खरंच वाटत नाहीये। खरंच सई आणि सूरजनी पार्थला घराबाहेर काढलं? पण या सगळ्यामध्ये नीलचा हात होता कशावरून? पार्थने सांगितलं मला। खरं सांग, मला भाऊजींवर संशय होताच। कार्तिकी, पण तुला संशय वाटत होता म्हणून तू? मला माहितीये कोणाचा माझ्यावर विश्वास बसणार नाही। हवं तर तुम्ही स्वतःच पार्थला विचार, सईला विचार। नाही, त्याची गरज नाही। मला माहितीये तू खोटं बोलणार नाहीस, पण सई आणि सूरजने असं का केलं असेल का? पार्थने किती केलंय सूरजसाठी, आणि नील तर पार्थचा मित्र होता ना? हो, म्हणायला ते मित्रच। चांगलाच मोबदला दिलाय मैत्रीचा। नील पण कधी कधी असं का वागतो तेच कळत नाही। कधी म्हणतो की मी बदललोय, मी चांगला वागतोय, स्वतःच येऊन सांगतो, आणि दुसरीकडे असं वागतो। खरं सांगू कार्तिकी, मला तर आता कळेनासच झालंय कशावरती आणि कोणावरती विश्वास ठेवायचा ते। इतर कोणाच्या सांगण्यावरून विश्वास ठेवणं कठीण, आणि नील भाऊजींच्या बाबतीत तर खरंच खूप कठीण आहे। तुम्ही स्वतःच्याच डोळ्यांनी बघा, कळेल सगळं। मी तर यावर काय बोलू ग कार्तिकी? नील जवळ रोज घरी येतोय, पण त्याच्या वागण्यावरनं तसं कधीच काही वाटलं नाही। राजच्या वाढदिवसाची तयारी सुद्धा किती उत्साहाने करायला तयार होता तो, पण बाबांनीच नाही म्हटलं म्हणून। बरं केलं बाबांनी। राजचा वाढदिवस आपणच सगळे साजरा करूया। आता बऱ्यापैकी तयारी झाली। नवीन खेळणी, नवे कपडे बघून राज एकदम खुश होता। आता फक्त त्याचा वाढदिवस छान आणि व्यवस्थित पार पडू दे। खरंय कार्तिकी, खरं तर आईंनी सई आणि सूरजलाही राजच्या वाढदिवसासाठी बोलवायला सांगितलं होतं, पण आता तिकडे एवढं सगळं झालंय म्हटल्यावरती। राज भाऊ आहे सईचा, हक्क आहे तिचा। जे झाले ते त्यांच्या घरी झाले, बोलवा तिला। सूरज, कॉफी। सूरज असं किती वेळ टेन्स राहणार आहेस तू? सोड ना तो विषय। हे बघ, झालं गेलं सगळं विसरून जा। सूरज रे, आता आपण आपला संसार खऱ्या अर्थाने सुरू करू शकतो। ना कुणाची कटकट,
ना नसत्या जबाबदाऱ्या, फक्त तू आणि मी. सूरज, आता आपल्यावर कसलीच बंधनं नाहीयेत. सई, बंधनं तशी फार नव्हती आपल्याला. स्वातंत्र्य मिळालंय खरं, पण ते उपभोगता येईल की नाही काय कल्पना नाही. सूरज, हे बघ, जे काही झालं ते त्रासदायकच होतं. मलाही त्याचा त्रास झालाय. पण खरं सांगू, ह्या अशा प्रसंगातून आपलं कोण परक कोण हे कळतं. पार्थ दादा, त्यांनी लहानाचं मोठं केलं, तुला मायेने वाढवलं, इतकं प्रेम दिलं. पण आज, अरे आज इस्टेटीचा विषय निघताच त्यांचंही प्रेम आटून गेलं. नाही रे, त्यांनी तुझ्यावर खरं प्रेम केलं असतं ना. सूरज, रे प्रॉपर्टी तुझ्या नावावर असो किंवा त्यांच्या नावावर असो, त्यांना काहीच फरक पडायला नको होता. पण ज्या अर्थी त्यांना फरक पडला ना, तेव्हा त्यांचं खोटं प्रेम दिसलं. सूरज, रे उलट माझे बाबा बघ, ज्यांचा ह्या सगळ्याशी काहीच संबंध नाहीये, तरी सुद्धा आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत. सूरज, निदान आता तरी माणसं ओळखायला शिक. गॉड नोस सई, दादा असं का वागला, त्याने इतकी टोकाची भूमिका का घेतली मला माहिती नाही. हा, पण जे झालं ते योग्य की अयोग्य, दादाचं आता काय होणार, दादा कुठे जाणार, ह्या सगळ्या गोष्टीचं खूप टेन्शन आलंय सई. हे बघ सूरज, तू आता कसलाही विचार करू नकोस. सूरज, अरे इमोशनल होऊन विचार केलास ना तर तुलाच त्रास होईल. त्यापेक्षा हे जे काही झालं त्याकडे प्रॅक्टिकल दृष्टीने बघ. सूरज, आयुष्याने आपल्याला एक नवी संधी दिली आहे, तिचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. त्यांचं काय व्हायचंय ते होईल. आता ते त्यांचं नशीब. सूरज, खरं सांगू, या सगळ्यातनं एक गोष्ट नक्कीच चांगली घडली. ती कार्तिकी आता आपल्यापासून कायमची लांब गेली. सूरज, अरे आता तिचा आपल्याशी, आपल्या संसाराशी काहीच संबंध नसेल. सूरज, पार्थ दादाही गेले, कार्तिकीही गेली. आता आपण दोघं राजा राणीसारखं राहायचं. म्हटलं ना तुला, टेन्शन अजिबात नाही घ्यायचं. कॉफी घे, मी आलेच. पप्पा, हे आपण कुठे आलोय आणि हे कोणाचं घर आहे? हे कार्तिकीच्या बाबांचं म्हणजे आप्पांचं घर आहे आणि आता आपण इथेच राहायचं. म्हणजे हे आपलं नवीन घर नाहीये? नाही रे बाळा, आपलं नवीन घर अजून शोधायचं आहे, पण त्याच्या आधी मला काहीतरी काम शोधावं लागेल ना. हे बघ, आता तुझी परीक्षा पण जवळ आली आहे ना. इथे राहिलो तर तुझा अभ्यास पण खूप छान होईल, म्हणून तोपर्यंत आता आपण इथेच राहायचं. पण पप्पा, सई काकू आणि सूरज काका असे का वागले? काय सांगू बाळा, माणसाला पैसा दिसायला लागला ना की माणसं आंधळी होतात, नाती विसरून जातात सगळे. त्यांच्या बाबतीतही तसंच झालं असं. म्हणून काकू ही माझ्याशी अशी वागायची का? असेल. आय एम सॉरी सारा. अगं तू इतक्या वेळेला सई आणि निकिताबद्दल मला सांगत होतीस, पण मी विश्वासच ठेवला नाही तुझ्यावरती. चुकलंच माझं. तेव्हाच तुझ्या सांगण्याकडे लक्ष दिलं असतं ना तर ही वेळ आली नसती. एक मिनिट. हा कार्तिकी, बोल.
पार्थ, पोचलास ना व्यवस्थित अप्पांच्या घरी? हो, पोचलो व्यवस्थित. तुमची सगळी व्यवस्था केली आहे तिकडे. आणि हे बघ, आपलंच घर समजून राहा. काही हवं नको असेल तर सांग. हो. सारा बरी आहे ना? आहे, सारा आहे व्यवस्थित आणि मजेत आहे. इथे राहिलो म्हणजे तिचा अभ्यासही व्यवस्थित होईल. हो, खरंय. आप्पा येतीलच ना लवकर? हो, चालेल. आणि कार्तिकी, थँक्यू सो मच. थँक्स कशासाठी? तू तू एवढं करतेस आमच्यासाठी की. पार्थ, जे झालं ते झालं. माझा राग नाहीये तुझ्यावर. नाही कार्तिकी, मी माणसं ओळखायलाच चुकलो ग. खूप मोठी चूक झाली आहे माझ्याकडून, नाहीतर ही वेळच आली नसती. पार्थ, साबर स्वतःला. हे बघ, सगळं व्यवस्थित होईल, खात्री आहे माझी. थँक्यू कार्तिकी. ठेवू? इथे मध्येच गाडी का थांबवली? हे समोर जे गाव दिसतंय ना, ते माझं गाव. एकेकाळी या आप्पा वाईकराला खूप मोठा मान होता या गावामध्ये. अरे वा. पण नंतर या गावानेच मला हकलून दिलं. आज पुन्हा ते गाव मी बघतोय. या गावात मला पुन्हा मानाचं स्थान मिळवायचंय. चला चला, उशीर होतोय, निघूया. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोवला, वाळवंटी चंद्रभागेमध्ये. देवाचं दर्शन, विठूचा गजर हरी. देवाच्या दर्शनाला गेलेली, देवाच्या पाया पडायला. कशाला त्रास देते त्या देवाला? त्या देवाने आतापर्यंत काय केलंय तुझ्यासाठी? सांग ना, काय केलंय? तुझ्यासारख्या चांगल्या माणसांची ना परीक्षा पाहतो, आणि माझ्यासारख्या हलकट माणसाला ना सगळं देऊन टाकतो. तू जिंकणार जिंकणार, पण शेवटी तोपर्यंत मीच जिंकणार. अगं माझी नाही इच्छा, तुझ्या देवाची इच्छा आहे की मी जिंकावं. तो म्हणतो जे काय करायचं ना त्याच्या मागे माझा आशीर्वाद.
त्यामुळेच तर आतापर्यंत जितक्या इच्छा आहेत ना माझ्या सगळ्या पूर्ण करतोय. देवाची काय हरला वाटतं का पळून गेला? शेवटी तुला एकटीला सोडून गेला. ठीक आहे, तुझ्या एकटेपणाचा फायदा घेतो आता मी. तुझ्या राजला यमसदनी पाठवतो. देवाच्या दारी पाठवतो. हे तरी देवा यशस्वी भव मलाच सांगतोय.